पिकूचे बाबा तोंड तरी पुसू द्या. पेस्ट लागली तोंडाला. अरे काय हे कुरे धुवायला त्रास होतो हे मी समजू शकतो, पण तोंड पुसायला माणूस. पिकूचे बाबा या. मला भूक लागलीये. आंघोळ केली नाहीस, नाश्ता मिळणार नाही. मला आत्ताच्या आता नाश्ता पाहिजे. मला भूक लागली. मला नाश्ता पाहिजे आत्ताच्या आता. मला भूक लागलीये. आजोबा ओके, खाऊ दे त्याला. ओ आजोबा बरोबर आहे, यश बरोबर आहे. खाऊ द्या त्या बिचाऱ्याला. अहो बघा ना किती सुकलाय तो. ठीक आहे, तू म्हणतो तर खाऊ दे. खा रे पुष्कराज, खा. हा खा. पण मी काय म्हणतो यश, हा अरे तू स्वतःच्या हाताने भरव ना तुझ्या धाकट्या भावाला प्लीज. बरोबर आहे समीर, थोड्या दिवसांनी जाईल माझा भाऊ, तोपर्यंत लाड करून घेतो. ठीक आहे. अरे काय म्हणतोस, थोड्या दिवसात कुठे जाणार आहे तो? कुठे म्हणजे बोर्डिंग स्कूलला. कोण जाणार बोर्डिंग स्कूलला? तू. अरे तुला सांगायचं नव्हतं नाही का? गोळ झाला, मी बोलून बसलो. अरे असं काय करतो, आपलं आदल्या दिवशी सांगायचं ठरलं होतं ना. सॉरी आजोबा, चुकून बोललो मी, पण आता ग्रँडपा मला खरंच बोर्डिंग स्कूलला पाठवणार? अहो नाही जायचंय मला. अरे बाबा, आपल्या घरची प्रथाच आहे ती. आजोबा तुमचं हे बरोबर आहे, प्रथा आहे म्हटल्यानंतर जायलाच पाहिजे भाऊ. आता मी गेलो होतो, तुझे दोन्ही काका गेले होते, हा यश गेला होता, आता तुझी पाळी. मग मला नाही जायचंय. बरं काय रे यश, त्या बोर्डिंग स्कूल मध्ये म्हणजे नेमकं काय काय असतं? व्हेरी व्हेरी स्ट्रिक्ट. तुला माहितीये तिकडे सकाळी 5 वाजता म्हणजे पहाटे 5 वाजता उठावं लागतं. स्वतःची सगळी कामं स्वतः करावी लागतात. ब्रशिंग, टी, कॉफी, एव्हरीथिंग. आणि तिकडे खायला पण एकदम साधं जेवण, पोळी भाजी वरण भात, दॅट्स इट. आणि ते पिकूचूचं फेवरेट पिझ्झा बर्गर? अजिबात नाही. एवढंच नाही, तिकडे तुमचे व्हिडिओ गेम्स, VR, टॅब्स, मोबाईल्स, नथिंग, काही अलाउड नाही. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग काकू. सिम्मी. बाबा मला बोर्डिंग स्कूलला पाठवणार का? अरे मी माझ्या पिकूचूला कुठेही पाठवणार नाहीये. ओके बाळ पुष्कराज, आधी खाऊन घ्या ना. मम्मी माझं नाव पिकूचू आहे की पुष्कराज? तुझं नाव पुष्कराजच आहे, पण तुला माहितीये का, एक आहे ना खूप मोठा फ्रेंच पेंटर, त्याचं नाव आहे पिकूचू. त्याच्या नावावरून मी तुझं नाव ठेवलंय पिकूचू. अहो सुनबाई, तो मोठा पेंटर नव्हता, आर्टिस्ट होता तो. आणि त्याचं नाव पिकूचू नव्हतं, पिकासो होतं. पिकासो. हा. इज इट? ओह, पण पिकूचू पण किती क्यूट वाटतंय ना पप्पा. प्रश्न. पिकूचू तुला बर्गर हवाय ना? हा, मी तुझ्यासाठी बर्गर मागवते. ओके चल, कम ऑन. ये. इति श्री नारद पुराणे संकटनाशनम गणेश स्तोत्रम संपूर्णम. अहो काय चाललंय तुमचं? कसला पसारा मांडलाय था? आत्ता परी तिच्या पायात एखादा खिळा गेला म्हणजे? हे बघ, मला सुद्धा तुझ्या इतकीच परीची काळजी आहे. हा, तेव्हा तिला लागेल असं मी काहीही करणार नाही. आणि हे जे मी बनवतोय ना, ते परीसाठीच बनवतोय. अगो बाई, काय बनवताय का एवढं? फोटो फ्रेम बनवतोय. हे बघ, आपल्या दोघांचा एक चांगला फोटो यात फ्रेम करून मी परीला देणार आहे आपण गावाला जाताना. कारण आपण एकदा गावी गेलो की पुन्हा इथे कधी येणं होईल आपल्याला माहित नाही ना. आपण तर परीला कधीच विसरणार नाही, पण परी जशी मोठी होईल, तिच्या विश्वात रमत जाईल, तेव्हा आपल्याला विसरू शकते ना. पण ही प्रेम समोर असली की नेहा तिला आठवण करून देईल
की हे तुझे काका काकू आहेत. लहानपणी तू यांच्याचकडे असायचीस. आता जरी ते गावी असले तरी त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. बरोबर आहे तुमचं. तुम्ही बनवा ही फोटो फ्रेम, आपण देऊया परीला. अहो, नेहाला काल वाईट वाटलं असेल ना, आपण तिला अचानक गावी जातोय असं सांगितलं म्हणून. तिला परीची काळजी वाटत असेल. कुठे ठेवेल ती परीला? एवढीशी पोर कशी राहील दुसरीकडे? आपण तिला आपल्या नातीसारखं जपत होतो. दुसरीकडे तिची अशी काळजी घेतील का हो? हो, सांभाळतील असंच म्हणायचं. आता आपण एकदा ठरवल्यावर आता सगळ्याचा विचार करून काय उपयोग आहे? आणि आपण तरी कुठे आनंदाने निर्णय घेतलाय? नाईलाज आहे. नेहाच्या घरावरची जप्ती जावी म्हणूनच आपण सगळं करतोय ना. मग आता वाईट वाटून घेऊन काय उपयोग आहे? हे बघ, तूही या निर्णयाला मान्यता दिलीस. मग आता अस्वस्थ होऊ नकोस. धीर धर, मन घट्ट कर. आता फक्त नेहा आणि परी यांना आयुष्यात याच्या पुढे सुखच मिळू दे, एवढीच आपण त्या परमेश्वराजवळ प्रार्थना करू शकतो. बरोबर आहे तुमचं. देवा, आम्ही आमच्या काळजावर दगड ठेवून आमचं घर विकायचं ठरवलंय. आता यापुढे माझ्या नेहाच्या आयुष्यात कुठलीही अडचण आणू नकोस. त्या दोघींना सुखात ठेव. काकू मी आले. अरे आलं बाळ. काका काय बनवतोय तुम्ही? हे ना, हे बाळा एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. नंतर सांगेन ना तुला बाळा. अहो, आता परी आली ना, आता तरी पंखा लावा की. हो लावतो. थांबा काका, मी लावते. काकू आज काय बनवलंय खायला? नारळाची बर्फी. परी, डॉक्टर काकाने तुला गोड खायला नाही सांगितलंय ना? पण एक प्लीज, आंब्याची वडी पण करा ना, मला खूप आवडते. अगं बाळा, ती वडी आत्ता नाही करता यायची. जेव्हा आंब्याचा सीझन असतो ना, तेव्हा त्या वड्या करता येतील. हा, तू काय काळजी करू नको बेटा. उन्हाळा लागला ना, आंबे जसे बाजारात येतील लगेच मी जाऊन बाजारात आंबे घेऊन येईन. आणि मग तुझ्यासाठी पुढच्या उन्हाळ्यात आपण इथे परी ये बाळा, मी तुला खाऊ देते. हा, मी येते काकू. बाय बाळा, येते का? नीट जा न्या. हो. घरी एक पिकूचू आणि इथे एक पिकूचू. क्यूट आहेत पण पिकूचे. सर ऐका ना. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मिस शेफाली. सर, सेम फॅमिली. कसली फॅमिली? सर, तुमचं पिस्ता ग्रीन, माझं बॉटल ग्रीन. शेफाली, मी पण आत्ताच आलोय. हा, गुड मॉर्निंग. समीर सर समोर असले ना की त्यांच्या आजूबाजूला कोण आहे मला दिसतच नाही. बाय द वे सर, नाईस शर्ट. हा, तुमच्यावर खूप छान दिसतंय. तसं तुम्ही सगळ्याच कपड्यांमध्ये छान दिसता, पण हे जरा. मिस शेफाली, जरा घड्याळ बघा, वाजलेत किती. ऑफिस आवर्स सुरू झालेले आहेत आणि मला असं वाटतं ह्या वेळेमध्ये शक्य तितके कामाचेच डिस्कशन्स व्हावेत. इज दॅट क्लिअर? हा सर. यश? येस सर, शुअर. गुड. कसला खडूस आहे खूप. हे असे
असे वागतात माझ्याशी नेहमी. एवढी सुंदर मुलगी तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायला आली आहे तरी असं वागायचं? एवढा काय भाव खातात यार हे? तुला माहितीये हे ना, म्हणजे आय नो ही इज अ लिटल बिट शाय आणि ते क्यूट पण दिसतात त्या, पण अरे एवढे लाजत राहिले तर प्रेमात कधी पडणार माझ्या? आणि जर काय प्रेमात नाही पडलं तर मला माझा 500 करोडवाला नवरा कसा मिळणार? नेहा नाही आली अजून शेफाली? मी तुला माझे प्रॉब्लेम सांगते आणि तुला तिची पडलीये? नाही. काय यार यश, तू माझाच मित्र आहेस ना. मी नेहमी तुला काहीतरी इम्पॉर्टंट सांगते तर तुला भलतंच काहीतरी सुचतं. तुला ना नेहाशिवाय राहवत नाही. हा नमस्कार. काय हवंय आपल्याला? मला माझ्या मुलीला पाळण्याघरात ठेवायचं. किती वर्षाची आहे ती? 4 वर्षाची. आणि तुम्ही तिला इथे किती वेळ ठेवणार? सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6:30. तुम्हाला तुमची काही माहिती द्यावी लागेल. कल्पना, जरा रजिस्टर आण. तुम्हाला तिचं नाव, वय, आई वडिलांचं नाव, पत्ता, कामाचं ठिकाण आणि जे काही इमर्जन्सी नंबर्स असतील आणि तिच्या शाळेबद्दल. त्याचं काय आहे ना, पालक मुलांना घरी न्यायला येईपर्यंत त्यांची जबाबदारी आमच्यावर असते. त्यामुळे ही सगळी चोख माहिती आम्हाला नेहमी ठेवावीच लागते. तुम्ही काय करता? मी JYC इंटरनॅशनल मध्ये जॉब करते. आणि मुलीचे वडील? ते इथे नसतात. म्हणजे ते आमच्या सोबत नसतात. परी पोटात असताना, म्हणजे माझी मुलगी पोटात असताना ते आम्हाला सोडून गेले. सॉरी हा, वाईट वाटून घेऊ नका, पण दोन्ही पालकांच्या परवानगीशिवाय आणि त्यांची पूर्ण माहिती असल्याशिवाय आम्ही मुलांना इथे ठेवून घेऊ शकत नाही. सॉरी. नाही, थँक्यू. किती आरडाओरडा चालू आहे, कळत नाही तुम्हाला? तुमचे आई वडील तुम्हाला सोडून जातात, तुम्ही ते नखरे करता. चला आतमध्ये. किती आवाज चालू आहे तुमचा? तुम्ही अगदी निश्चिंत मनाने परीला इथे ठेवून जा. अहो, इतकी वर्ष पाळणाघर चालवते मी. आता तर ती मुलं मोठी झाली आहेत, पण आठवणीने भेटायला येतात. हो, आईचं मन कळतं आम्हाला. आपल्या पोटच्या गोळ्याला एवढं लांब ठेवून जायचं म्हणजे जीव तुटणारच ना. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही सगळी मुलं कशी इथे रमली आहेत तशी तुमची मुलगी पण अगदी छान रमेल हो इथे. ठीक आहे, मग मी उद्यापासून तिला घेऊन येते. चाल, येऊ? आई, मला आई पाहिजे. अरे बाळा, असं रडायचं नाही. हा, तू शहाणी मुलगी आहेस की नाही? हा, मग असं रडायचं नाही. हा, आपण खेळूया का? सांग बरं, काय खेळूया आपण? कुठला गेम खेळूया? हा, हा बघ, हा खेळूया का? हा, चला 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 चला, शाबास, हसायचं. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, how you wonder are up above the world so high,
like a diamond in the sky. काकू मला ही पोयम खूप आवडली. अरे वा, मग म्हणून दाखवशील मला? चालेल. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. अरे बापरे, हो तुम्ही सोसायटीच्या बाहेरच आलात? बर मग या 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 आत्या. परी, ही परी बाळा, थोडा वेळ अभ्यास थांबव. हा, बाहेर जा, ओजसला बोलाव आणि त्याच्याबरोबर खेळ थोडा वेळ. हा चालेल. गुड गर्ल. ओजस ओजस. चांगली कविता म्हणत बसली होती तर आत्ता कशाला बाहेर पाठवलं तिला? अगं ते परांजपी येत आहेत, आता त्यांचा फोन आला होता. मग तिच्या समोर सगळं बोलणं करायचं आहे का, म्हणून पाठवली तिला बाहेर खेळायला. काका काकू येऊ? या या ना. हे गोवर्धन पंड्याजी, हे तुमचं घर बघायला आलेत. नमस्कार. मला कल्पना नव्हती एवढ्या लवकर कुणाला घर बघायला घेऊन याल म्हणून. आय एम सॉरी काकू, पण आपल्याकडे वेळ फार कमी उरलाय आता. म्हणजे घर विकण्याची सगळी प्रोसिजर पूर्ण होऊन नेहाजींच्या अकाउंटला प्रत्यक्ष पैसे जमा व्हायला तसा वेळ जाईल. तेवढ्यात बँकेची मुदत संपली तर बेघर होतील दोघी बिचाऱ्या. म्हणून काकांचा जसा फोन आला ना काल, मी लगेच कामाला लागलो. गोवर्धनजींनी तुमच्या घरामध्ये इंटरेस्ट दाखवलाच होता, म्हणून मग त्यांना पण लगेच फोन करून सांगितलं की आपण उद्याच जाऊन घर बघूया. आय एम सॉरी, मला कळतंय की मी तुम्हाला कळवायला हवं होतं आधी, पण मी म्हटलं की नाही नाही, काही हरकत नाही. हा व्यवहार जितक्या लवकर होईल ना तितकं चांगलं आहे. पंड्याजी, तुम्ही घर बघा, आमची काही हरकत नाही. या ना पंड्याजी, तुम्हाला घर दाखवतो. गुड मॉर्निंग नेहा. मॉर्निंग नेहा. हाय नेहा. हाय. उशीर झाला आज? का गारतोंडे सर काय बोलले? नाही नाही, काहीच नाही. मग तू बॉस असल्यासारखा काय विचारतो मला? सहज नाही, तू इतका वेळ आली नाही म्हणून सहज विचारलं. असं काय? ए नेहा, हा ना माझं पण डोकं खातोय सारखा. आपला नेहा कुठे, कधी येणार आहे? काय काम कमी आणि तुझी काळजी जास्त आहे याला. काही बोलू नको. मी फक्त एकदा विचारलं की नेहा कुठे, कारण ती दिसली नाही इकडे म्हणून. ए चल चल, मागच्या 10 मिनिटात ना 15 वेळा विचारून झालंय तुझं नेहाबद्दल. काही बोलते नेहा, प्लीज लक्ष नको देऊ हिच्याकडे. काय बोलतेस तू शेफाली, बरी आहेस ना? प्लीज तुम्ही दोघं शांत व्हाल. तुम्ही तुमचं काम करा आणि मलाही माझं काम करू द्या. काम वेळेवर नाही संपवलं तर घारतोंडे सर ओरडतील. खारतोंडे सरांना ओरडण्याशिवाय काही येतं का? सिरियसली नेहा, एक गोष्ट विचारू? म्हणजे हे रोज असं ऑफिसला यायचं, लॅपटॉप उघडून असं टाईप करायचं, रोज रोज तेच ते रुटीन, तुला बोर नाही होत का ग? असा कंटाळा नाही येत कामाचा? मी जर कंटाळा केला काम करायला तर कंपनी मला पगार द्यायला कंटाळा करेल. काही पण बोलतेस. वी नो की तू खूप सिन्सिअर आहेस, पण आम्ही सुद्धा आमचं काम पूर्णच करतो यार, म्हणजे वेळेच्या आतच पूर्ण करतो. पण तसंही या रुटीनमुळे प्रत्येक माणसाला थोडा तरी कंटाळा येईल ना. आणि इट्स अ ह्युमन नेचर यार. आय अग्री. म्हणजे रोजच्या कामाचा कंटाळा येऊ शकतो. मग पण काय करायचं मग? पिकनिकला जायचं. पिकनिक? हो, आपण सगळा स्टाफ मिळून पिकनिकला जायचं. आणि ऑफकोर्स सर करेक्ट, आपण ना सगळा स्टाफ वन डे पिकनिकला जाऊया. तर इथे समीर सर माझ्यापासून लाजून पळताय, पण पिकनिकला गेल्यावर काय करणार? तिथे तर त्यांना माझ्याशी बोलावंच लागेल. तिथे मी सोडणारच नाही त्यांना. वहां मैं उन्हें मेरे दिल का हाल बताऊंगी. ऍक्च्युली तुझी पिकनिकची आयडिया मस्त आहे. हो ना. काय आपण पिकनिकला जातोय? कधी? अगं प्लॅनिंग सुरू आहे, पण तू येशील ना? म्हणजे काय नक्की? मी पण येणार. हे मी पण येणार. ग्रेट ग्रेट ग्रेट. यश, तू पण चलाच आमच्या बरोबर.
म्हणजे तुला कळेल आम्ही सगळे मिळून पिकनिकला काय धमाल करतो ते. आणि नेहा तू बी हा बोल दे यार. हे बघ, मला तुमच्या बरोबर नाही यायचंय, मला खूप काम आहे. अगं अगं नेहा ऐक तरी.